नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट महादेव साळुंखे आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि मी सध्या आहे एका ऊसाच्या शेतामध्ये. ऊसात आंतरमशागतीचं काम चालू आहे. आणि हे आंतरमशागतीचं काम चालू असताना ही आंतरमशागत कशा पद्धतीनं केली जाते, शेतीमध्ये कशा पद्धतीने बदल झाले, आंतरमशागती करता आता बैलांची जागा ट्रॅक्टरनं कशी घेतली, ही सगळी माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघतो. आता ज्या शेतामध्ये माझं काम चालू आहे ते साधारणपणे याच्यामध्ये 4 फूट रुंदीची सरी सोडलेली. आणि पूर्वी ऊस फोडायला आला ते साधारणपणे 1972 पासून च्या काळानंतर गावामध्ये कुठं 1 एकर 2 एकर 3 एकर असा ऊस असायचा. आणि हा ऊस त्यावेळेला पुंड्या जातीचा असायचा. आणि या पुंड्या जातीच्या ऊसापासून चांगल्या पद्धतीचं गूळ तयार केला जायचा. आणि हा गूळ तयार करण्याकरता गावामध्ये 1-2 गुराघरं असायची. आणि ऊस हा मर्यादित असायचा, म्हणजे सगळ्याच गावामध्ये तुम्हाला ऊस बघायला मिळेल असं नव्हतं. आणि प्रत्येक शेतकऱ्याकडं ऊस असेल असंही नव्हतं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जसं ऊसाचं क्षेत्र वाढायला लागलं तसं मग ऊसामध्ये प्रक्रिया करणारे उद्योग वाढले. आणि ऊसाच्या शेतीमध्ये आंतरमशागत करण्याकरता यंत्रांची उपलब्धता झाली. परंतु ज्या वेळेला ऊसाचं प्रमाण अत्यल्प होतं, अगदी नगण्य होतं, अशा वेळेला गावामध्ये शेतकरी माणसांच्या साहाय्याने ऊस फोडायचे, म्हणजे कुदळींच्या साहाय्याने ऊस फोडायचे. आणि त्याची भर ऊसाला घातली जायची, कारण ऊस मोडू नये. का तर ऊस हा कुठं 5 गुंठ 4 गुंठ असायचा, पाण्याच्या उपलब्धतेवर असायचा. मग ऊस मोडू नये या कारणाकरता माणसाला भर घातली जायची. पुन्हा जसं बागायत वाढायला लागलं, बागायत वाढून लाईटची व्यवस्था झाली, पाण्याची व्यवस्था झाली, लोकांनी जास्तीचं क्षेत्र ऊसाखाली आणले. मग शेतकऱ्यांनाही जरा अवघड जाऊ लागलं, माणसाच्या साह्यानं ऊसाला भर घालणं. मग शेतकऱ्यांनी पुन्हा त्याच्यामध्ये बदल करून बैलांच्या साह्यानं ऊस फोडायला सुरुवात केली. मग बैलांच्या साह्यानं ऊस फोडत असताना पहिल्यांदा नांगरेनं बागल्या मारून घ्यायच्या, बागल्या मारून घेतल्या, परत 3 पाराच्या फुलवानं त्याला भर घालायचं. मग अशा पद्धतीनं ऊसाचं भर घालायचं काम चालू केलं. तेही काम चांगल्या पद्धतीनं चालू होतं. त्याच्यानंतर पुन्हा ऊसाच्या क्षेत्रामध्ये आणखीन वाढ झाली, बागायत झालं. आणि त्याच्यामध्ये बैलांची उपलब्धता असेल किंवा माणसाची उपलब्धता असेल, माणसाची क्रय क्षमता असेल किंवा झालेला बदल असेल, असे अनेक कारणानं त्याच्यानंतर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने ऊस फोडण्याचा प्रयत्न करू लागले. आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने ऊस फोडत असताना मग त्याच्यामधील कंपन्यांनीही, उत्पादक कंपन्यांनीही यंत्रामध्ये बदल घडवायला चालू केलं. मग त्याच्यामध्ये पहिला बदल असा घडला की 2 चाकी ट्रॅक्टर, म्हणजे हँड रोटावेटर, त्याचा पहिल्यांदा त्यांनी मार्केटमध्ये हा ट्रॅक्टर आणला. आणि या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं ऊस फोडायचं काम चालू झालं. आणि त्यातलाच एक ट्रॅक्टर आता माझ्या समोर चालू आहे. त्याच्यानंतर त्याच्यातच बदल करून असा 4 फूट रुंदीचा 4 चाकाचा ट्रॅक्टर आता मार्केटमध्ये आलेला आहे. आणि आता प्रत्येकाच्या घराच्या समोर, म्हणजे प्रत्येकाच्या घरासमोर, म्हणजे ज्यांची शेती साधारणपणे 3-4 एकर आहे आणि काही लोकांना शेती नाही परंतु ते उपजीविकेचं साधन केलेलं आहे, अशा बऱ्याच जणांच्या घराच्या समोर आता आपल्याला अशा पद्धतीचं ट्रॅक्टर 4 चाकी दिसतंय. आता या 4 चाकी आणि 2 चाकीच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची आंतरमशागतीची कामं केली जातात. आणि बैल हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आता फक्त बैलांचा वापर हा किरकोळ कामासाठी किंवा शर्यतीसाठी केला जातो. परंतु ही एक चांगली बाब आहे की आपला शेतकरी आता आधुनिकतेकडे वळलेला आहे. परंतु आधुनिकतेकडे वळत असताना सुद्धा यंत्रानं शेती करण्यामध्ये कितीतरी अडचणी आहेत. त्याचबरोबर
मित्रानं काम करत असताना कितीतरी धोके आहेत. मग असे धोके पत्करून शेतकऱ्याला काम करावं लागतं. मित्रांनो, की अशा बाबतीत असा आहे, हा एक ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर आता आपल्या समोर चालू आहे की याला आपण आधुनिक बैल म्हणलं तरी काही हरकत नाही, म्हणजे सगळ्या प्रकारचे हा कामं करतो. आज माझ्या शेतामध्ये अशा पद्धतीचा ट्रॅक्टर चालू आहे आणि माझा मित्र, शेतकरी मित्र हे काम करतोय. परंतु हे काम करत असताना म्हणजे रिस्क फार मोठी आहे. आता ही कशी रिस्क आहे, ते वापरताना काय काळजी घेतली पाहिजे, हे सगळा भाग आपण त्याच्या तोंडातून ऐकूया, की जेणेकरून ते काम करत असताना की शेतकऱ्याला किंवा ते काम करणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीचं इजा होता कामा नये. कारण शेवटी शेतकरी कुटुंब किंवा शेत संबंधित काम करणाऱ्या शेतमजुराचं कुटुंब हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. आणि अशा पद्धतीचा ट्रॅक्टर चालवतो ऊस फोडणारा व्यक्ती हे अतिशय काळजीपूर्वक करण्याचं काम आहे. कारण याला कुदळे असतात. आता तुम्हाला मी याच्या बारकाईने काही गोष्टी सांगणार आहे आणि जो ऑपरेट करतोय त्याच्याकडून या गोष्टी तुम्हाला समजवायचा मी प्रयत्न करतो. बरोबर. मित्रांनो, हे आमचे शेतकरी मित्र आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की अशा पद्धतीचं अवजार शेतामध्ये चालवत असताना काय काळजी घेतली पाहिजे, ते चालवणाऱ्या व्यक्तीनं कोणत्या पद्धतीनं काळजी घेऊन ते चालवलं पाहिजे. कारण तर हे जे अवजार आहे, या अवजाराला पाठीमागच्या बाजूला अशा कुदळे आहेत बघा, जरा वर करा, पट्ट्या आहेत. या अशा पद्धतीनं त्या कुदळे आहेत आणि ह्या कुदळी या खाली जाऊन उकरायचं काम करतात. याच्यामध्ये जर मजुराचा पाय, हात किंवा कोणत्याही व्यक्तीचा हात पाय अनावधान गेला तर ह्याच्या चिंधड्याच होणार. तर हे काम करत असताना काय काळजी करून घेतली पाहिजे हे सांगतात. बोला साहेब. काळजी म्हटलं तर अवजार कोणतेही असू द्या, त्याची प्रथमतः माहिती टोटल पाहिजेच आपल्याला. आणि माहिती सोबत जरा ज्ञान घेणं गरजेचं आहे. डायरेक्ट यंत्र चालवणं म्हणजे चुकीचं आहे. बाबा काय होतंय, यंत्र कसं चालतंय, कसं त्याचं घेर आहे ती वगैरे काय आहे ती, आणि चालवताना काळजी म्हणजे हे काय यंत्र उचलत असते, खाली दगड वगैरे लागला तर यंत्र उचललं जाते. बरोबर. त्यामुळे आपली सावधगिरी बाळगणं गरजेचे असते. की जर यंत्र उचललं, जर पाय वगैरे गेला तर अडचण होऊ शकते. त्यामुळे यंत्र सेफ्टीसाठी आपण म्हणजे काय लक्ष देणं गरजेचं आहे. लक्ष देणं गरजेचं आहे. आणि काय काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून त्या शेतमजुराला त्याची इजा झाली नाही पाहिजे. काळजी म्हटलं तर मग यंत्र चालताना आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. बाबा यंत्र चालवताना इकडे तिकडे काय चाललंय समोर, आपलं यंत्र आपलं काम लक्ष केंद्रित पाहिजे की बाबा काय घटना झाली नाही तर पलीकडे काय चाललंय, अलीकडे चाललंय काय, तेवढं घोटाळा होण्याची शक्यता दाट आहे ना, आणि होऊ शकतो घोटाळा. आता मित्रांनो, म्हणजे एक घटना अशी घडलेली की मौजे खुर्शीद तालुका कराड येथील एका शेतकऱ्याकडे असं एक अवजार होतं आणि ते अवजार ते असं रेस्ट पोझिशनला ठेवलेलं, रेस्ट पोझिशनला चालू ठेवून सुद्धा तो शेतकरी इथं जी पाठीमागच्या बाजूला कुदळे, या कुदळीचं ध्यान काढतो. ते रेस्ट पोझिशनला असताना म्हणजे मशीन चालू आहे, न्यूट्रल मध्ये आहे, आणि तसं करत असताना ते अचानक चालू झालं आणि त्या शेतकऱ्याचा बिचाऱ्याचा हाताच्या अक्षरशः चिंधड्या झालेल्या होता. आणि तो शेतकरी मी ज्या दवाखान्यात ऍडमिट होतो त्या दवाखान्यातच माझ्या साईडच्या बेडला ऍडमिट होता. हा एक घटना. आणि दुसरी घटना अशी घडलेली की अशाच पद्धतीचा ट्रॅक्टर हा ह्याच्यावरनं उतरत असताना, बांधावरनं उतरत असताना तो पुढच्या बाजूला जास्त वजन असल्याकडनं उचलून गेला आणि असं करत असताना तो शेतकरी पण त्या ह्याच्यावर उचलून पुढे जाऊन पडला, त्यालाही इजा झाली. मग अशा पद्धतीनं सुद्धा लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे. बरोबर नाही, हे असं होऊ शकतं का? नाही, बरोबर आहे की साई
थोडक्यात 3 चाकी आहे हा. त्यामुळे याचा बॅलन्स जरा कमीच राहतो ना. 4 व्हील असल्यामुळे त्याची जास्त म्हणजे पडण्याची वगैरे भीती नसती. हा. कळत वळवताना एका ह्याच्यावर वळवतो आपण म्हणजे सिंगल ह्याच्यावर टायरावर. त्यामुळे जी काळजी जास्त घेणे गरजेचं आहे ना. बरोबर. की बाबा समजा आपण वळवतोय बाबा पुढे मागे जागा बघितली पाहिजे. कडेला घाण वगैरे असते, बांध असतो किंवा ह्यो टायर जर एका साईडला जरा कोडीव झाला तर ट्रॅक्टर लगेच पडण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्तीत जास्त दुसरं काय न करता फक्त काळजी घेणे आणि यंत्राची पूर्ण माहिती असल्याशिवाय यंत्र चालवू नये. काही दिसतंय असे सोपं नाही. बरं आता मला सांगा, तुम्ही ही एवढं रिस्कचं काम करताय, तर शेतकरी आणि प्रत्येक व्यवसायामध्ये रिस्क ही आहे. हा बरोबर आहे. परंतु इथं जरा जास्त रिस्क आहे. तर तुम्ही हे रिस्क म्हणून काम करताय, तर तुमच्याकडे काय असा डाटा आहे का की तुम्ही समजा की आपल्या कराड तालुक्यामध्ये की असं काम करणारे ज्यांच्याकडे 2 चाकी अशा पद्धतीचे ट्रॅक्टर आहेत, ते बाबा एक 100-500 1000 शेतकरी आहेत आणि त्या 1000 शेतकऱ्यापैकी तुमच्याकडं अपघाताचं संरक्षण म्हणजे अपघातापासून वाचण्याकरताच म्हणून तुम्ही काही इन्शुरन्स पॉलिसी वगैरे काय तुम्हाला कंपन्यांनी याच्यासोबत दिल्या किंवा तुम्ही स्वतः काय काढल्या का? नाही साहेब, कसं आहे शेतीचे आपण धंद्यात हे घेताना अवजार आपण लोनवर घेत असतो. जर बाकी इन्शुरन्स वगैरे बाकी जर म्हणला तर ती माणसाला पॉसिबलच नाही ना. मग आता तुम्ही स्वतःहून बरं, वैयक्तिक तुम्ही अशी पॉलिसी घेतलेली आहे का? नाही बघितली. मग तुमचं काय असं म्हणणं आहे का की अशा शेतकऱ्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं म्हणजे तुम्ही शेतकरी आहे ही तुमच्याकडे अवजार आहे ही एक बाब, पण काही लोक त्यांना शेती नाही पण ते शेतमजूर आहे आणि व्यवसाय करतायत. हा बरोबर, शेतकऱ्यांच्यासाठी व्यवसाय करतात. बरोबर आहे. मग अशा लोकांच्यासाठी सरकारनं पाऊल उचलून यांना विमा प्रदान केला पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय का किंवा समजा चुकून यांचा काय अपघात झाला, चुकून या ह्याच्यामध्ये मोठा अपघात झाला, हात गेला, पाय गेला, तर ते कुटुंब रस्त्यावर येऊ शकतं. बरोबर, कारण तो कुटुंबातला घरचा माणूस असतो. दुसरी गोष्ट त्याची एवढी आर्थिक परिस्थिती नसते म्हणून हिनं तो धंदा पत्करला. बरोबर आहे. त्याचबरोबर मग अशा स्थितीमध्ये समजा त्याचं त्या ह्याच्यामध्ये मयत झालं तर मग काय? अशा कुटुंबाला संरक्षण म्हणून सरकारनं दरवर्षी किंवा एक रकमी यांची विमा पॉलिसी काढायला पाहिजे असं तुमचं मत आहे का? बरोबर आहे, काढलेच पाहिजे. शासनानं शेतकऱ्यांसाठी म्हणजे कुठलाही व्यवसाय असू द्या, शेती म्हणलं की मग त्याला निसर्ग आला, सगळ्या गोष्टी आल्या. शेतीतनं काय मिळतं हे सगळ्यांना माहिती. व्यवसाय पत्कराय कारण काय? म्हणजे भागतच नाही ना घरातली, म्हणजे आर्थिक परिस्थिती म्हणलं किंवा आपण जरी म्हणलं काय भागत नाही, मग काहीतरी केलं पाहिजे. मग असं एक रिस्की मग कामं करावी लागते ती आणि ते आपल्या ह्याच्यात शासनाला म्हणजे शासनानं केलंच पाहिजे 100% सहकार्य. तिथं बघितलं नाही पाहिजे बाबा काय झालंय किंवा काय नाही. अशा काही गोष्टीत असेल तर शासनानं कायम म्हणजे दुसरा आधार आहेच काय मला सांगा. शेतकऱ्याला दुसरा आधार काय आहे? कारण निसर्ग कधी आधी मध्ये म्हणजे काय पण होऊ शकतंय, कमी जास्त पाऊस जास्त, त्यामुळे शेतीला असं काय म्हणजे काय मिळतच नाही ध्यानात ठेवा शेतीमधनं. मग जोडधंदा जर नसेल तर शेती काय परवडत नाही ही साहेब तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आज तुम्ही याच्यात किती घातलंय किंवा काय सगळं तुम्हाला माहिती आहे की बाबा किती राहिलंय, आता पैसे किती राहते ते किती जाते ती काय याच्यात साहेब मिळतं तुम्ही सांगून द्या. आणि ही जर म्हटलं तर किती रिक्षा आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे साहेब. आता ह्याचं चालावं जर म्हटलं तर कसं आहे, आता आपण म्हणजे असं आमच्यातल्या गावातला आहे त्याच्यावर आपण चालवलेला ट्रॅक्टर होता. त्याच्यानंतर मग आपली म्हणजे शेती 2-3 एकर असल्यामुळे आपण हे व्यवसाय घेतला की बाबा ठीक आहे जाऊ द्या चला शेतीजवळ जोडून जर धंदा जर आपण केला नाही काय तर आपल्याला शेती परवडत नाही आणि आपण काहीच करू शकत नाही. साधं काहीच करू 2 व्हीलर घेऊ शकत नाही साधी म्हणजे गोष्ट बघितली तर. आज 5G 6G 7G काय पुढे देत चालत गेलाय, पण शेतकऱ्याची अवस्था काय आहे? तर माझं कृषी मंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला एक हात जोडून निवेदन राहील की अशी जी लोक काम करतात शेतमजूर आणि शेतकरी की जे अल्पभूधारक आहे आणि जगण्यासाठी म्हणून त्यांची धडपड चालली आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की जसं या मित्रांनो सांगितले शेतीतनं काय मिळत नाही, हे त्याचं वाक्य 100% सत्य आहे. शेती ही शेतकरी आता सध्या जगण्यासाठी म्हणून करतोय असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा नफ्यासाठी करतोय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. शेतीचं वार्षिक ताळेबंद काढल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शेती ही तोट्यातच गेलेली होती.
तरी सुद्धा वर्षानुवर्षे शेतकरी ही जो अन्नदाता हा लोकांना अन्न मिळावं म्हणून झगडत आला आणि म्हणून त्याची कष्टाचं शीत झालं पाहिजे. कमीत कमी या शेतकऱ्याला आणि अशा शेतमजुरांना कमीत कमी जर काय अपघात झाला आणि त्याच्या जर एखाद्या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याचं कुटुंब तरी सिक्युर व्हावं. कमीत कमी त्याचा दवाखान्याचा किंवा त्याच्या मरणानंतरचा खर्च तरी सरकारनं द्यावा. त्याच्या कुटुंबावर पुन्हा त्याच्या खर्चासाठी कर्ज काढायची वेळ येऊ नये एवढी एक माफक अपेक्षा आहे आपल्याला. सरकार आपण याची नक्की दखल घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये अशा करता एखादं पॉलिसी निर्माण करा की या पॉलिसीमुळे अशा लोकांचं जीवन सुसह्य होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.